तुम्ही कधी हा असा निलंगा राईस खाल्लाय का हो? मसाले भात, आलू भात, वरण भात, पुलाव, बिर्याणी त्यापेक्षाही वेगळ्या चवीचा हा असा निलंगा राईस. चला तर मग सुरू करू. 3 माप तेल, 2 तेजपत्ता, 1 छोटा चमचा जिरे, शहाजिरे, नंतर 4-5 लवंग, 4-5 मिरी, 4 हिरव्या विलायची, 2 मसाला विलायची, 10-12 कढीपत्त्याचे पानं, 1 उभा चिरलेला कांदा, 2 बटाटे घ्यायचे व असे मोठी मोठी चिरायचे. चिरल्यानंतर स्वच्छ धुवायचे. धुवून थोडेसे असे लालवट परतायचे. परतल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण अद्रकीची पेस्ट टाकायची. ते पण थोडीशी अशी लालवट होईपर्यंत परतायची. कच्चेपणा गेला पाहिजे त्याचा. कच्चेपणा जास्त परता. नंतर थोडीशी हळद टाकून पण थोडीशी अशी परतायची. लक्षात ठेवा की हे लसणाचा अद्रकीचा सगळा कच्चेपणा गेला पाहिजे. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर, ते पण थोडीशी अशी परतून घ्यायची. थोडीशी परतल्यानंतर 4-5 मिरच्या टाकायच्या. नंतर मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर एक मोठ्या आकाराचा लाल टमाटर टाकायचा बारीक चिरून. नंतर थोडंसं मिक्स करायचं. लक्षात ठेवा मसाला हा व्यवस्थित परतला पाहिजे. नंतर गरम मसाला 1 चमचा मी अंदाजाने टाकलाय, तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. नंतर बिर्याणी मसाला 1 चमचा. नंतर थोडा खायचा कलर अर्धा चमचा. लाल कलर टाका, कारण निलंगा राईस लाल कलरचाच असतो, त्याच्यामुळं कलर टाकणं इम्पॉर्टंट आहे. मसाला असा व्यवस्थित परता. त्यानंतर कोलमचे तांदूळ मी 2 कप धुवून घेतले, तर ते पण टाकून घ्या. नंतर थोडंसं मिक्स करा. मी एक साईडला 2.5 कप पाणी गरम करायला ठेवलं आहे, कारण गरम पाणी टाकल्यानंतर भाताला उकळी लवकर फुटल व भात व्यवस्थित लवकर शिजल. कारण गडबडीच्या टायमाला गरम पाणी टाकलं ना, भात 5 ते 10 मिनिटात होऊन जातो. मोठ्या गॅसवर 1 शिटी व कमी गॅसवर 1 शिटी येऊ द्या. लक्षात ठेवा की कुकरची वाफ आपुरमध्ये जाऊ द्या, कारण त्याच्याशिवाय असा मोकळा भात होणार नाही. पहा किती मस्त कलर आलाय.